वास्तविक पाहता कालच्या वृत्तपत्रातल्या बातमीवरती त्यांना एवढा राग येण्याचं काही कारण होतं असं मला वाटत नाही. कारण मी काही कुठल्या केंद्र सरकारच्या योजनेवरती किंवा ह्याच्यावरती बोललो नव्हतो. एकीकडं लॉकडाऊन तुम्ही करता आणि दुसरीकडं कुठलाही उपाययोजना करत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरती बोललो होतो की त्यांनी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या आजही रायगड जिल्ह्यामधल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागांना पैसे मिळालेले नाहीत. ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांनाही त्या ठिकाणी अद्याप पैसे ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळालेले नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे ज्या वेळेला आपण एखादं पद मागतो किंवा पदाचा हव्यास असतो त्या मला मिळावं म्हणून आपण प्रयत्न करतो, त्यावेळेला निश्चितपणे त्या पदाला न्याय देत त्या पदाच्या माध्यमातून समाजाला न्याय द्यायचा असतो. तो देण्यात कुठेतरी कमी पडल्या हे माझं म्हणणं होतं. की पेन असेल, अलिबागला सिव्हिल हॉस्पिटल आहे, महाड असेल, कर्जत असेल, ऑलरेडी पनवेलला त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत MGMला, अशा ठिकाणी तुम्ही या ठिकाणचं हॉस्पिटल उभं करा की जेणेकरून तळकोकणातला दक्षिण रायगडमधला जो कुणी या ठिकाणी रुग्ण असेल त्याला मुंबईमध्ये बेड मिळत नाहीत, वाशीमध्ये बेड मिळत नाहीत, ठाण्यामध्ये बेड मिळत नाहीत, अशा वेळेला गरिबाची हेळसांड होऊ नये, रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी उभं करावं. आज ह्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये कुठं उभं राहिलेलं मला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी बोलत असताना आज त्यांनी जे काय अकलेचे कांदे सोडलेले आहेत त्याच्यामध्ये ते वैयक्तिक पातळीवर गेले. मी माझी कधी पातळी सोडलेली नाही, मला वैयक्तिक जाण्याचा काही प्रश्नही येत नाही. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माणिकराव जगताप हे बेदखल आहेत, मी त्यांची दखल घेत नाही. आता एका तोंडाने बोलतायत आणि पत्रकार परिषद माझ्यावरच घेत आहेत. म्हणजे माझी दखल घेतली म्हणूनच तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलीत ना. राहिला प्रश्न या ठिकाणी की आज जिल्ह्याच्या पालकमंत्री हे आदिती तटकरे आहेत, परंतु राग बाकी सुनील तटकरेने येतो. मग त्यांनी एकदा सांगावं की पालकमंत्री सुनील तटकरे आहेत की आदिती तटकरे आहेत, तेही स्पष्ट करत नाहीत. मग आम्ही असं समजायचं का बापाला राग येतो म्हणून त्या पालकमंत्री आणि हे पालकमंत्री? एकदा काहीतरी तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही या रायगड जिल्ह्यासाठी काय आणू शकलात? आज हायवेमध्ये आजही माणसं मरत आहेत, धोपरवर खड्डे पडलेले आहेत. काल परवा पोलादपूरमध्ये लँडस्लाईड झाली, त्या ठिकाणी जवळजवळ 2 दिवस हायवे बंद होता. तुम्हाला सुतारवाडीतून वेळ नाही मिळाला. कदाचित तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही देशाचे सरचिटणीस आहात. कदाचित तुम्ही उत्तरांचलला असाल, कदाचित तुम्ही हिमालयात असाल म्हणून येऊ शकला नसाल, पण फोनवरती तरी तुम्ही तुमच्या मतदारसंघाची काळजी घ्यायला पाहिजे होती. आज या ठिकाणी आपण पाहतोय की तुळशीखिंड, त्या तुळशीखिंडीमध्ये आज 15 दिवस तो पर्यायी रस्ता बंद होता. ती जबाबदारी कोणाची आहे? तुळशीखिंडीतून क्रॉस केल्यानंतर खेड कोणाच्या मतदारसंघात येतं? दापोली कोणाच्या मतदारसंघात येतं? व तुम्ही जर का तिकडं दिलेल्या पदावर झोपा काढत असाल आणि माणिक जगताप एक पक्षाचा जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष आहे, माझी आमदार आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी जबाबदारीने त्या ठिकाणी माझं काम करत असताना तुमच्या जर पोटामध्ये पोटशूळ येतोय, कुणीतरी सांगतं की मी आघाडीचा घटक आहे. निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आघाडी आहे, आम्ही कुठं नाही म्हणतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी आहे. त्या आघाडीमध्ये देखील स्पष्टपणे ठरलेलं आहे की सरकारी कमिट्या करायच्या असेल तर किती पर्सेंटेज ठरलेलं आहे. त्या घटकातल्या प्रमुख नेत्यांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. आज 6 महिने व्हायला आले, पालकमंत्री सन्माननीय मंत्री झाल्यानंतर एकदाही मला भेटल्यात का? एकदाही माझ्याकडे फिरकल्यात का? कुठल्या मिटिंगचं मला निमंत्रण दिलं आहे का? मग जर का तुम्हाला सत्ता तुमच्या पोराबाळांसाठी पाहिजे आणि घरासाठी पाहिजे, तुम्हाला मला बोलण्याचा नैतिक अधिकार काय आहे? किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो, हे सगळं जुनं झालं. माझ्या घरी काय तुम्ही वाचमन होतात? आमदार आहे तेच सांगतो. आता हाय रात्र पाळलेला दिवस पाळलेला तुम्ही काय दोघांनी काय गुरखागिरी केली पाहिजे? तिथं वैयक्तिक जीवनावरती बोलत असताना कुठेतरी विचारपूर्वक बोलायला पाहिजे. तुम्ही दोघंही सपशेल कमकुवत पडलात. आमदार काय सांगतात मला की राशन आणि भाषण, आम्ही राशन देतो ते भाषण देतात. मी भाषण देतो एवढं तरी मान्य केलं ना तुम्ही. आता राशन तुम्ही देता, आमदा कुठून कधी सांगितलं कुणाला? आता जिथं राशन आणताय ना तिथं बघा, आता एका कंपनीत 20-20 भेटायला लागले. आता राशन येईल तुमच्या. जर का तुम्हाला कोविडची भीती नाही, समाजाची भीती नाही, तर आमदार ढालकाठीला का राहत नाही? का पळते सारखा रानात? अरे तुम्हाला लोकांची, माणिक जगताप आजही महाड शहरामध्ये राहतो आणि लोकांच्या सुखदुःखात रात्री दिवसा फोन उचलत असतो, काम करत असतो.
सुनील तटकरे ज्या ठिकाणी सुतारवाडीला राहतात ना, त्या ठिकाणी साधे एक तर तुम्ही तालुक्यापासून 40 किलोमीटर लांब राहता आणि तिथं नेटवर्कही नाही. साधा कार्यकर्ता तुमच्या तिथं जाऊ शकत नाही. आणि तुम्ही काय मला सांगताय सगळ्या गोष्टी. आज तुम्ही सांगताय की माणिक जगतापची दखल घ्यायची नाही. अरे माणिक जगतापची दखल घेण्यासाठी 100 वेळा माणिक जगतापचे येऊन तुम्ही पाय धरलेत. तुमच्या मुलाच्या निवडणुकीला तुम्ही 100 वेळा माझ्या घरी आलात, पाया पडलात. तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीला माणिक जगतापचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा घोट घेता येत नव्हता. आज या ठिकाणी असणाऱ्या रायगड जिल्ह्याच्या लोकसभेच्या महाविकास आघाडीमध्ये शेकापक्षही होता. काय केलेत तुम्ही? दिवे लावलेत. आज जयंत पाटील तुमचं नाव का घेत नाहीत? हे जयंत पाटील माणिक जगतापकडे आले, त्यांनी मला समजावलं म्हणून या सुनील तटकरेला मी लोकसभेला मदत केली. त्याच्यासारखा भ्रष्टाचारी, नतद्रष्ट अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणी भेटणार नाही. अत्यंत करप्ट, मोस्ट अनरिलायबल पर्सन. कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. पक्षाचाच होतो. काही जण त्यांचे छेलीचपटे सांगतात. त्याप्रमाणे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे 1999 सालातला. आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर, स्वर्गीय RR पाटलांबरोबर होतो. ज्या वेळेला 25,000 लोक रायगड जिल्ह्यातनं मी 10 जून 1999ला घेऊन गेलो, त्यावेळेला ही माणसं जाऊ नयेत म्हणून अडवणारा कोलाडच्या नाक्यावर सुनील तटकरेच होता. तो माझ्या मागणं आला आणि कानामागणं आला आणि तिखट झाला. त्यांनी मला सांगायचं, स्वतःच्या 2000 साली ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला आव्हान देऊन निवडून आलो. ज्या ज्या वेळेला मैत्री केली त्यावेळेला हा सूर्याजी पिसाळ जन्माला आला. ज्या ज्या वेळेला लढवाया म्हणून उतरलो त्यावेळेला 100% रणांगणामध्ये मी विजय संपादन केला. तुम्ही काय मला सांगताय? जिल्हा परिषदेला महाराष्ट्रातली पहिली केस आहे. वेगवेगळ्या मतदारसंघातून 3 वेळा मी निवडून आलोय. डिलिमिटेशन्समध्ये तुमचा काही भाग आल्यानंतर गोगावलेंची तुमची छुपी मैत्री ही आता सध्या लोकांना दिसते. काळोख्या रात्री तुम्ही आतून एक असायचात आणि दिवसाला वेगळे असायचात. हे लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं. मी एक फार मोठं महापाप केलेलं आहे. आनंद गीतेसारखा अत्यंत सज्जन कुणबी समाजाचं नेतृत्व, नॉन करप्ट, आजही देशामध्ये आणि राज्यामध्ये त्यांची जेवढी चांगली प्रतिमा आहे, अशा माणसाच्या दुर्दैवी पराभवात माझा हात लागला. मी स्वतःला दोषी समजतो, पण चिंता करायचं कारण नाही. ह्या भ्रष्टाचाराला गाडण्यासाठी आजपासूनच आम्ही पाऊल उचललेलं आहे. आघाडीचं काय होईल आय डोंट केअर, पण सुनील तटकरे यापुढं माझी खासदार बनवण्यासाठीच माणिक जगताप प्रयत्न या ठिकाणी करणार, हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. तुम्ही मला काय शिकवता? तुम्ही कोकणचे नेते. अंतुलेनंतर म्हणतात मी कोकणचा तथाकथित भाग्यविधाता. कसला भाग्यविधाता? अरे ज्या कोकणामध्ये जेवढे आमदार होते त्यांची संख्या रोडवायला का लागली? ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुमचे मागच्या निवडणुकीत 24 सदस्य होते ते 12 झाले आणि जयंत पाटलांचे 24 झाले. मग 12 सभासदांमध्ये देखील जयंत पाटलाचे पाय धरले म्हणून पोरगी जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाली ना. म्हणजे लोकांनी तुम्हाला बेदखल केलं ना निवडणुकीमध्ये. आज आमदार जे तुमचे 5-6 होते, आज आमदार किती आहेत कोकणामध्ये? 3. रत्नागिरीमध्ये शेखर निकम, त्यांचे वडील खासदार होते, त्यांची शिक्षण संस्था आहे, शरद पवारांचे सच्चे आहेत, त्यांच्या ताकदीवर निवडून आले. तुमचं कर्तृत्व नाही. दुसरा कोण? ठाण्यामधून निवडून आलेलं जितेंद्र आव्हाड. तो स्वयंभून येत आहे. तुम्ही म्हणू शकत नाही तटकरे निवडून आणला म्हणून. म्हणजे निवडून कोण आलं? फक्त तुमची कन्या. म्हणजे आता तुमची जे काही तथाकथित कोकणचे नेते हे कुटुंबापुरते शिल्लक राहिलेत, तेही कुटुंबापुरते नाही, अर्ध्या कुटुंबापुरतेच राहिलेत. आता अनिल भाऊ आणि अवधूत पण तुमच्याबरोबर राहिलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला चिंतनाची गरज आहे. आता तुम्ही चिंतन करून समाधी घ्या. 65 आता झाली ना. आता पुढची विचार करा तुम्ही की आपण काय काय पाप केलंय, आपण किती जणांना गंडवलंय, आपण किती जणांना फसवलंय, हे लोकांना आता समजू द्या. 1992ला मी जिल्हा परिषदेला निवडून आला, तेव्हा तुम्ही अध्यक्ष झालात, तेव्हा तुमच्या आयुष्याची सुरुवात झाली. मग तेव्हापासून आतापर्यंत तपासा, ज्या ज्या मित्रांनी मदत केली त्यातले किती तुमच्याबरोबर आहेत. हे काही माणूस राहिलेला नाही. सदा सर्व काळ सगळ्यांना फसवत, सगळ्यांना गंडवत गेल्यानंतर आता तुम्ही फक्त कुटुंबापुरते शिल्लक राहिलेला आहात. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळेल. तुम्हाला जर का सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आव्हान देतो. माणिक जगताप जर बेदखल असेल, तुम्हाला असं वाटत असेल, 80,000 मतदारांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे, त्यांच्यासाठी मी लढतोय. आज जयंत पाटलाच्या, पंडित पाटलांना पडलेली मतं असतील, धैर्यशीलला पडलेली मतं असतील, हीच 2.5-3 लाख आहेत. ह्या मतांच्या ताकदीवरती तुम्ही निवडून आलेला आहात. तुम्हाला एवढाच माज असेल, राजीनामा द्या आणि मैदानात उतरा. माणिक जगताप तुमच्यासमोर उभा राहायला तयार आहे. मग तो कुठल्याही पक्षाकडनं उभा राहील, पण सुनील तटकरेला पाडील, हे आव्हान मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. जर का या ठिकाणी माणिक जगतापला ललकारला तर माणिक जगताप हा लढवाई आहे. हा समोरासमोर लढतो. ही सूर्याजी पिसाळाची अवलाद नाही. हा पाठीत खंजीर खुपसत नाही. आणि म्हणून
समोरासमोर लढाईची तुमच्यात कुवत नाही, म्हणून प्रत्येक वेळेला सोयीनुसार सोयरी प्रत्येकाकडे करता. गोगावल्या नाही मी सांगतो, तुम्ही मला कशाला शिकवताय? तुमची निष्ठा, अरे आनंद गीतेच्या पराभवामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. तुमची छुपी होती काय आता लपलेली आहे काय? हे सगळ्यांना कळलेलं आहे. पण तुमच्या नेतृत्वाने दिली संधी, त्याच्यात आता काम करा. तुम्ही या ठिकाणी सांगता, आज अनेक ठिकाणी लाईट नाही. काल परवा गोगावलेंनी काय सांगितलं की आम्ही या ठिकाणी लोकांना मदत करतो. आम्ही ह्या काळामध्ये फिरलो, निसर्गाच्या चक्रीवादळाच्या काळात फिरलो. काय फिरलात तुम्ही? तुम्ही पत्र्याचं वाटप केलं. एका कंपनीकडनं 14 लाखाचे पत्रे घेतलेत आणि वाटलेत कुठं? म्हसळा, श्रीवर्धन, मानगाव. त्यात काय घडले जरा तपासलं का तुम्ही? तुमच्याच एका पक्षाचा नेता लोणेर फाटेवरचा, त्याच्या घरावर 300 पत्रे लागलेत. जरा तपासा. तुम्ही संस्थेला दिलेत का कार्यकर्त्याला दिलेत? अरे त्यातले 5 पत्रे जो आमचा जनार्दन मानकरच्या गावामध्ये एका महिलेच्या पूर्णपणे घराचे पत्रे उडाले होती, धायधाय रडवत होते, त्याची ABP माझाने स्टोरी बनवली होती. अरे तिथे दिला असतं तर मी समजू शकलो असतो. तुम्हाला एवढाच अभिमान आहे? कुठं कुठं फिरलात तुम्ही? कालपर्यंत निजामपूर भागामध्ये लाईट जाऊ शकला नाही तुमच्या मतदारसंघामध्ये. गावकीनी मदत केली आणि त्यावेळेला लाईट त्या ठिकाणी गेला. हे पेपरला काल व्हायरल झालेलं आहे. मला हे सांगायचं नाही. तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून काम करण्यामध्ये पूर्ण अपयशी झालेले आहेत. आमदारही अपयशी आणि खासदारही अपयशी. राहिला प्रश्न दवाखान्याचा. काय दवाखान्याच्या बाबतीत तुम्ही सांगताय? मला नियम शिकवताय? अरे तुम्हीच लोकसभेत भाषण केलंय आणि तुम्हीच मागणी केली की या ठिकाणी लोणेराला हॉस्पिटल पाहिजे म्हणून. त्याचे नियम तुम्हीच केंद्र सरकारमध्ये पटवून देत होतात. माझ्याकडे फेसबुक लाईव्हचं भाषण तुमचं आहे आणि तुम्ही परत शब्द बदलता. का शब्द बदलला? अलिबागला न्यायचं. अलिबागला काय गरज आहे? सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी. काय सांगितलं? म्हटले 100 बेडचं हॉस्पिटल लागतं आणि ते अलिबागला आहे म्हणून आम्ही अलिबागला नेतो. अहो ज्या उसरला जागा घेतलेली आहे अलिबागपासून ती 20-25 किलोमीटरवर आहे. मग मानगाव हॉस्पिटलचे 100 बेड जर का नॉर्म्स लावले असते आणि बाटूची 25 एकर जागा तुम्हाला ऑलरेडी त्याने दिलेली आहे. माझ्याकडे लेखी पत्र आहेत. तुम्हाला दक्षिण रायगडचा विकास करायचा नाही. तुम्हाला ह्या लोकांना कायमचे गरीब ठेवायचे आहेत. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. अरे प्रत्येक निवडणुकीत माणिक जगतापला एक जमीन विकायला लागते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये सुनील तटकरे निवडणूक झाली का नवीन नवीन जमीन विकत घेत असतो. हा तुमच्या माझ्यातला फरक आहे. त्या राजकारणामध्ये जय पराजय मी मानणारा माणूस नाही. आजही माझा जो TRP वाढतोय, आजही माझ्याकडे लोकांचे जे काही डिमांड्स आहेत निश्चितपणे ते तुम्हाला भावत आहेत. ते तुम्ही जळताय. तुम्हाला असं वाटतंय की नाही मी प्रत्येक प्रश्नावरती लोकांच्या भांडतोय आणि ते भांडण्याचा माझा हक्क आहे. तुम्ही मला आता भीती दाखवणार माघाडी आहे मग आपल्याला भांडायला नको. माघाडी आहे तर तुम्हीच खासदार झाल्यानंतर आज वर्ष झालं माझ्या घरी किती वेळा आलात? किती वेळा कुठे तुम्ही मला मीटिंगला बोलवलं? म्हणजे प्रत्येकाला निवडणुकीसाठी वापरायचं आणि वापरून आपला कार्यभाग सांभाळायचा. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. जगाची भांडणं मिटवाल तेव्हा मिटवाल. तुमच्या वाढदिवसाच्या आदल्या 2 दिवस कोलाडच्या नाक्यावर काय झालं? जरा सांगाल का जनतेला? मी कशाला सांगू? बघा, तथाकथित ॲम्ब्युलन्स कंपनीवाल्याकडनं घेतली होती. तिचं उद्घाटन तुम्ही ठेवलं होतं. त्यावेळेला तुमच्या जुन्या राहत्या घरामध्ये लावलेला मांडव का कुणी तोडला? का लावू दिलं नाही? मग भावकीतली कंदाल तुम्हाला मिटवणार तर गावकीतली काय तुम्ही मिटवणार? हां, माणिक जगतापजवळ बोलायचं नाही. अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत. मला बोलायला लावू नका. तुमची ईडीची इन्क्वायरी संपली असं समजू नका. मला कोण सांगतो मी भाजपच्या वाटेवर आहे किंवा भाजपची सुपारी घेतलेली आहे? ज्याला कुणाला तुम्ही सुपारी बोलायला मला दिली तो बोलताना त्याला पावसात घाम फुटला होता. कालच्या नवशिक्याला त्याला काँग्रेस अजून कळलीच नाही. कालपर्यंत शिवसेनेत होता. आता तुमचा तो आपला जातवाला असेल म्हणून कदाचित त्याला तुम्ही पद दिला असाल. माझं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण तुम्ही अशा पद्धतीने माणिक जगताप भाजपच्या वाटेवरती. अरे बाबा, ईडीची इन्क्वायरी लागू नये म्हणून किरीट सोमय्याचे पाय कोणी धरले? देवेंद्र फडणवीसचे पाय कोणी धरले? देवेंद्र फडणवीस आजही माझे मित्र आहेत. ते मुख्यमंत्री असताना माणिक जगतापला भाजपमध्ये घेण्यासाठी प्रकाश मेहता इथं आले. पण मी भाजपमध्ये गेलो नाही. मी काँग्रेसचा पक्का आणि सच्चा शिपाई आहे. शरद पवारांच्यावरती प्रेम होतं म्हणून मी राष्ट्रवादीत होतो. पण राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि ही काँग्रेस आहे. मी काँग्रेस विचारसरणीपासून जाणारा नाही. 1.5 दिवसाच्या पाठीमागे जी 4 नावं आली त्यात तुमचंही नाव होतं. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये भाजपमध्ये कोण जाणार आहे ते रायगडकर बघतील. माणिक जगताप ठाम छत्रपती शिवराय बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा मी क्रांतिकारी कार्यकर्ता आहे. मी कधीही जातीवादाला स्पर्श करणार नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय.
जी राज्यघटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये समान प्रत्येक जाती धर्माला जगण्याचा नैतिक अधिकार आहे, त्यांचा मी पुरस्कार करणार आहे. भाजपची मतं तुम्ही घेतलेली आहेत का नाही याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या आणि तुम्ही मला सांगता. अच्छा पुरतं मला असं वाटतं एवढंच ठीक आहे. इतना ही कहूंगा मिस्टर तटकरे, ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. सूचक सांगेन मी, चक्रीवादळाच्या कारणामध्ये मी आणि माझे काही सहकारी श्रीवर्धनला गेलो होतो. त्या ठिकाणचा माझा कोळी बांधव जो तुटून पडला होता आणि तुम्हाला शिव्या देत होता त्याचा ट्रेलरही शरद पवारांच्या समोर तुम्ही बघितला. कारण तुमची खात्री झाली तुम्ही एकटे जाऊ शकत नाही, म्हणून पवार साहेबासारख्या माणसाला 80व्या वर्षी देखील श्रीवर्धन तुम्हाला आणावं लागलं आणि त्यांच्या खाली तुम्ही लपलात. नाही तर तिथंच तुमचा कार्यक्रम श्रीवर्धनकरांनी केला असता. येणाऱ्या काळात निश्चितपणे कळेल. माझी पूर्णपणाची तयारी आहे मित्रांनो. तुम्हाला एवढंच सांगेन की त्यांनी त्यांच्या मापात राहावं. तुम्हाला सत्तेचा माज पैशाची मस्ती असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. मला ललकारलात तर आजही मी चॅलेंज देतो, राजीनामा द्यायचा, उद्या निवडणूक होऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल.